ब्रेकफास्ट. तर आपला ब्रेकफास्ट आता काय तर बघा आलू के पराठे असणार आणि काय असणार आहे तेच रोजच्या प्रमाणे दिल्ली आलू के पराठे असणार. बघा बघूया मी जिंकतो की जिंकते बघ कसं नको ते काय पण दाखवू नको. बाकी परत एकदा म्हणा बघ्या सकाळपासून 60च सांगायलाय नाही तर काय काय नाही. आता एकदा म्हणा ए इजा किती वेळ झोपायला विचारा. नमस्कार गाववाल्यानं, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. भाई आपण बोलतोय आता दिल्लीमधून बोलतोय म्हणजे आपण हा ब्लॉग करतोय दिल्लीमधून. रात्री तुम्ही कालचा ब्लॉग बघितलात. आपण दिल्लीमध्ये येतो, या हॉटेलमध्ये राहतो, इथे जेवतो वगैरे. हा भाई रूम सर्व्हिस वाले आले होते. तर आता आपण चेकआउट करतोय इकडनं आणि आपण इकडनं निघतोय सरळ मथुराला. तर आता मथुराला आपले हे बघा ही एक बॅग, बाकी सगळे बॅग्स वगैरे बाहेर गेलेत आणि आपला रूम बघा असा होता. थोडाफार रात्री काल बघितला असेल आय थिंक. तर हे आपलं जेवण वगैरे झालं ते. तर आता इकडनं आपण निघतोय मथुराला. आपली तयारी वगैरे पण झाली आहे बघा. सुंदर असे मस्त क्लीन कपडे घातले. तर मथुराला जाऊन आपण कुठे कुठे जातोय ते पुढचा प्लॅन होणार आहे पुढे. आणि आपला नाश्ता सुद्धा आता रूम मध्ये देतोय. आपण खाली जात होतो, हे सगळे खाली गेले होते बघा. ही परत आली पुन्हा. आता तो दरवाजाचा आवाज आला ना ती ही आली. होय तूच उघडलेला दरवाजा, बघू नको. नाही तूच होतीस. तर आपला नाश्ता येते रूम मध्ये, जे आपल्याला ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे इथे हॉटेलमध्ये. युजली ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये इन्क्लुडेड असतो. कुठच्या पण जावा तुम्ही, कुठच्या जर आपल्यावरती डिपेंड करतो की आपल्याला नाही घ्यायचं असेल तर आपण म्हणून त्यांना रिजेक्ट म्हणजे काय कॅन्सल करू शकतो की आपल्याला नको म्हणून ब्रेकफास्ट. तर आपला ब्रेकफास्ट आता काय तर बघा आलू के पराठे असणार आणि काय असणार आहे तेच रोजच्या प्रमाणे दिल्ली आलू के पराठे असणार. बघा बघूया मी जिंकतो की जिंकते बघ कसं नको ते काय पण दाखवू नको. हा भाई चला. भूक लागली सोच, भूक लागली एक पण भूक लागली भूक लागली काय भूक लागली. 12 तास 15 तास झाले काय खाऊकच नाही. भूक लागते नाही तर कधी का भाई. आपलं हॉटेल बघा कुठच्या गल्लीत आहे ते बघा. गाड्या बघा कशा पास होत्या एकदम कट्टोकट. ही आपली गाडी जी आपल्याला नेणार आहे फिरायला. नाही लावला ना तिकडे लावला बघ 100% नाही सुटली. तू काय बघते काढतोय स्वतःकडे आपल्याकडे टेम्पो ट्रॅव्हलर आहे. तुम्हाला लाज वाटते पाहिजे सगळ्यांना. उघडता उघडत नाही हे बघ बेबल्या तुझ्या अंगात नाही जोर. साखरेची पुढे उचलूची. बरोबर 11 आता आपल्याला निघेपर्यंत आपण आता निघालो होतो लवकरच 6 वाजता. पण आता लेट झालाय. बघूया आता किती वाजता पोहोचतोय. सगळ्यात पहिला तर डिझेल वगैरे त्यांनी फिल केलं. प्रचार चालू आहे प्रचार. दिसलं तर बघ वर बघ टोपी पे तो बघ. सारे इकडे लोक येडे आहेत. हा रॉक्सच्या संद्रूप कडे. हा बाबू म्हणतो त्याचा सौरव जोशी आला होय ना रे. त्याच्याकडे थार रॉक्स नाही तो शेमडा तो. बाबूचा 8 ठेव आणि 4 थापट ओढ तरी बघा. नंतर खेळणार नाही बघा. ठेव बघायचंय किती जोरात
दोन ओढ ऐतो चल. वेलकम टू यमुना एक्सप्रेस वे. अजून 90 किलोमीटर आहे आपल्याला. 90 किलोमीटर कव्हर करायचं. पटापट कव्हर होते. भूक लागली. गाडी 80च्या वर पळतच नाही ना ग. एडी एस का 80च्या वर पळत नाही गाडी. एवढी पण लागली गाडी. आपण ह्याला जाताना पाहिजे होती. कुठे? तिरुपतीला. हा पण तेव्हा पण आपली गाडी 80 चालत होती. अशीच चालते 80ने. त्याला लॉक तरी बसली आहे तू. आम्ही कुठे झोपायचं म्हणते खाली हो पाया चादर. तर आम्ही आता ब्रेक घेतोय जेवणासाठी. बरोबर 1 वाजता. पार्किंग तर मोठा दिसता है ना आपला. अरे हायवे पण तेवढंच मोठं. गर्दी असते नाही तर काय. ए बाबा घाल रे ते का बूट. मग तेच तर तुम्हाला सांगतोय. आपण थांबलोय बघा शिवा ढाबावरती जेवणासाठी. मस्तपैकी छोटस आहे हॉटेल वगैरे बघा असं. पण गर्दी वगैरे भरपूर आहे. हायवेच्या जवळ आहे ना त्यामुळे. तर दे बाब ठेव पहिली प्लेट ठेव. हे थांब रे मी दाखवतो थांब ना. तर हे बघा यांचं मेनू कार्ड वगैरे असं आहे. याच्यात आपण ऑर्डर केलं आहे दाल तडका ऑर्डर केला आहे. कढाई पनीर एक ऑर्डर केलं आहे. त्यानंतर मग चना मसाला एक ऑर्डर केला आहे. आणि शाही पनीर एक ऑर्डर केलं आहे. शाही पनीर यायला पाहिजे. चना मसाला मला कढाई पनीर त्याला. आणि बघा असे प्लेट्स वगैरे लावून दे बघा. आता येईलच आपलं जेवण पटापट. आणि नान सांगितले 4. येईला तर बघ बघ इला पटापट. रोशन डाळ आहे हे पुढे पाठव. थँक्यू सोनू. पाणी मागल्यावर जेवताय ना. जा रे मम्मीला घेऊन. कुठे आहे मम्मी? वॉशरूमला गेली आहे. घेऊन यायचं. वॉशरूम कुठे आहे? धुंडले. तर जेवून खाऊन आपण निघालोय. आता बाहेर राहिलंय फक्त 85 किलोमीटर. माझ्या मते 1-1.5 तास लागेल अजून. आता सगळ्यात पहिले आपण जातोय हॉटेलला. त्यानंतर मग आपण जाणार आहोत बाहेर फिरायला. मथुरामध्ये आता एकच ठिकाण आहे म्हणतात कुठेतरी फिरायचं. मला ते मथुरामध्ये एक ठिकाण आहे आज आपलं फिरायचं. आणि बाकी सगळं जे आहे ते आपलं जे मेन आपल्याला फिरायचं आहे ते वृंदावनमध्ये. ते सगळं उद्या. तर आता जेवलो वगैरे. जेवण एवढं काही खास नव्हतं यार. तुम्हाला खरं सांगतो शिवा ढाबा तुम्ही नक्की जाऊ नका प्लीज. शिवाचं नाव चांगलं आहे. बाहेरून नमस्कार करा आणि बाहेर जाऊ नका तिथे. जेवण एवढं सिरियसली खास नाही. थोडंफार ठीकठाक होतं. अगदीच वाईट नाही होतं पण 20% बरं होतं. आपण आजपर्यंत बघितलेला ना तो सगळा यमुना एक्सप्रेस वे ना असा मोबाईलवरती वगैरे बघितलेला बघा. पूर्ण स्ट्रेट एकदम बघा. नाकासमोर सरळ रस्ता दिसतोय. आणि मी थोडा मागे बसलोय त्यामुळे क्लिअर नाही दिसत. पण तुम्हाला सांगतो नाही बघ ना बघ पूर्ण सगळा स्ट्रेट एकदम हायवे. बघू गरम हवा येणार आतमध्ये. आणि एकतर वेळ लागतो ही गाडी थंड व्हायला. आहे आणि इकडनं मथुरा आता राहिले आय थिंक 60 किलोमीटर राहिले आहे. पण थोडं काय होतं माहिती आहे यांच्या गाडीला ना 80ला लॉक आहे. हा 60च आहे ना काय मथुरा? 10 राहिले. 60 किलोमीटर काय संध्याकाळी पोटायला 5 वाजता. सकाळपासून तू 60 सांगायलायस. काय सांगताय? 80 करू काय सांगते बघ. सकाळपासून तू 60च सांगायलायस. काय काय बोलली ना ऐकत राहावं वाटतं. काय बोलते ही पहिला आधी परत एकदा रिपीट करा. तर माय मिस्टेक 10 किलोमीटर राहिले फक्त. बाकी परत एकदा म्हणा बघ्या. सकाळपासून 60च सांगायलायस. नाही तर काय काय नाही आता एकदा म्हणा. ए इजा किती वेळ झोपायलायस विचारा. वृंदावन 8 किलोमीटर आहे बघ. कॉस्टा सबवे वा 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 वा. इकडेच विकास तयार येतो. यमुनेच्या काठावर बाबा म्हणत गाणं. व्हिडिओ काढता रोशन तर येणे काढ. तर भाई बघा यमुना रिव्हर वगैरे गेली. यमुना बाबा म्हणत बरोबर काढ ग नीट काढ. पाण्यात खेळलो. आता आपला नेक्स्ट स्टॉप झालाय बघा इकडे हे घ्यायला. काय ते पेरू. ए भाई मध्ये मध्ये आला बघ. सोनू काय घेतो आपण? पेरू ना.
मस्तपैकी मसाला वगैरे टाकून पेरू खाऊया. वा 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 पेरू. तर आता धनू आणि ॲना गेलायचे आहे पेरू आणायच्यासाठी, तर त्यांना म्हटलं काय पटापट मसाला वगैरे टाकून पण घेऊन या एका पेरूवरती. बाकी त्यांनी 2 किलो आणायला गेलेत. आता बघूया आल्यावर कळणार किती रुपये आहे ते. तू उचलून घेण्या एवढा घोडा आहेस रे, एवढा मोठा तू. हा चला उतरा. कर स्वाती खा. भाई हा आपला रूम आहे बघा. ह्या रूमवरती आपण आलो. आता हा थोडासा आपण मेस्ट केलाय, म्हणजे आपण याच्यावरती बसलो त्यामुळे. तर हे बघा या रूममध्ये कचरा बिचरा असं होतं, त्यामुळे आपण आता हा रूम रिजेक्ट करतोय. मेन इम्पॉर्टंट गोष्ट या रूममध्ये बघा अशी घाण आहे. एक सेकंड भाई ब्लर. हा अशी घाण आहे. तर हे एक्सेप्टेबलच नाही. आपण पैसे देतोय बघा. हे वॉशरूम हे बघा क्लीन दिसतंय का बघा तुम्हाला. इथे बघा सगळं थुकून वगैरे ठेवलेलं आहे. तर हे असं वॉशरूम वगैरे हे एक्सेप्टेबल नाही. आपण सांगितलं की आपल्याला रूम दुसरे पाहिजेत. आपला जो ट्रॅव्हल एजंट आहे त्याला आपण सांगितलं, आपला त्यांच्यासोबत चांगला कॉन्टॅक्ट आहे. तर त्यांनी आपल्याला ह्यापूर्वी खूप चांगली सर्व्हिस वगैरे दिली. तर त्यामुळे आपण त्यांच्यासोबत भांडत वगैरे काय नाही. त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही म्हटलं ना रूम खराब आहे तर आम्ही तुम्हाला दुसरा रूम देतोच. पण आता हे बघा हे अशी कंडिशन असेल तर आपण पण राहू शकत नाही ना. तर त्यांनी म्हटलं आपल्याला रूम दुसरा देतोय. तर आपण म्हटलं ठीक आहे चालेल द्या म्हणून. तर आमच्या मी इथे कुठे हे करून देत नाही आणि इथं नको इथं 5 मिनिट किलोमीटर आम्ही रूम आता आपल्याला रूम वगैरे चेंज करून देत आहेत. तो सांगतोय की इकडे जावा. भाई आपल्या ट्रॅव्हलर मधून आपण उतरलो आणि पोहोचलोय बघा कृष्ण जन्मभूमीला. तिकडे आहे ती बघा कृष्ण जन्मभूमी. तर आपण सगळे आता चालत चाललोय. इकडे आपली मागे ट्रॅव्हलर त्या घुमट आहे ना तिथे आपली ट्रॅव्हलर लागली आहे. तिकडनं आपण आता चालत चाललोय. आय थिंक 100 मीटर एवढंच आहे अंतर. तेवढंच आपल्याला फक्त चालावं लागते बाकी काय नाही. आणि त्या हॉटेलमधून आपण चेकआउट केलं. तुम्हाला सांगितलं जसं की हॉटेल चांगलं नव्हतं तुम्हाला तर माहिती आहे. बघा असे ई रिक्षा वगैरे पण आहे तिथे. हे फक्त यांच्या जास्त्यामध्ये होऊ नका. थोडं बार्गेन बिर्गेन केलं तर तुम्हाला चांगल्या रेटमध्ये नेतील कुठेतरी. तो आपला ड्रायव्हर आहे ना तो आपल्याला सांगत होता. राधा रानी बनाने का मुझे डॉट डॉट लगा आगे देख ले. राधे राधे. तिलक क्या है सबसे लगाने का नहीं रहता है ना, ऐसा रहता है. तिलक लगाएगा तो गुरु बन जाओगे ना. वैसे से नहीं लगाते ऐसा. आपका मोबाइल वगैरह सब जमा हो गए. पागल हाथी को मारा है. के बड़े भाई बताओ अपना सामान जमा करो. मोबाइल फोन पे चला. दो जगह बचा. पाणी उरलं म्हणून. तर भाई इथे आता आपण मोबाईल वगैरे जमा करणार आहोत. आपले पर्स वगैरे मोबाईल वगैरे सगळं इथे जमा करायला पाहिजे. आपल्याला मोबाईल वगैरे आतमध्ये काही नेता येणार नाही. आणि बघा असे काही लॉकर रूम्स आहेत ते बघा. लॉकर्स वगैरे नंबर वगैरे घातलेले आहे त्याच्यावरती. तर आपले सगळे मोबाईल्स इथे जमा होणार आहेत. हा हा आता आपलं दर्शन वगैरे झालंय बघा. भिजून पूर्ण एकदम सगळेच भिजलेत बघा. हे बघा हा सुद्धा भिजलाय.
तर भिजूनच आपण आलोय पूर्णपणे. आता इकडे पाऊस सुरू झाला, बराच वेळ थांबलो बसलो वगैरे, पण काय पाऊस थांबे ना. इकडून चलतो ना तू. हां, तर पाऊस थांबे ना, त्यामुळे आपण असंच म्हटलं बाहेर पडूया. आता गाडीजवळ चाललोय आपण. जाणार होतो गोकुळला, पण आपला प्लॅन कॅन्सल झाला. आता गोकुळला नाही, आपण जातोय सरळ गाडीजवळ. गोकुळ आपण उद्या करणार आहोत. तर हा बघा मेन गेट, जिथे आपण एंट्री केलेली ना, तिकडनं मेन गेटवरनं आपण जातोय आता. तर ह्या मेन गेटवरनं आपली गाडी बरोबर समोरच आहे तिथे. तिकडनं आपली गाडी, आपण गाडीत बसणार. आलेली आहे ऑलरेडी. तिला फक्त आपण तिथे जाऊन गाडीत बसलो की आपल्याला हॉटेलला घेऊन जाणार. आपल्याला दुसऱ्या हॉटेलला चेक इन पण करायचं आहे. मगाशी बघितलात तुम्ही की आपण त्या हॉटेलला गेलो, त्या हॉटेल बरं नव्हतं. फायनली बाई आपल्या गाडीकडे आलो बघा. पार्किंग इथे होतं, तिकडे मेन रोड तो राहिला. इकडे आलो गाडीत. चल सोनू आतमध्ये. आता सर हॉटेल. हां, दूध इथेच. अरे नुसता पाणी होत रे, धुवू नको. चल. हा भाई, आपण आलोय आता आपल्या हॉटेलवरती. फायनली एवढं चांगलं हॉटेल ना, म्हणजे बाहेरूनच बघून कळत आहे की आज जायची आणि चेक करायची गरजच नाहीये. एवढं सुंदर हॉटेल दिलंय. एलिगन्स रिसॉर्ट म्हणून आहे. सुंदर आहे, सुंदर. वृंदावनमध्ये थोडासा टाइम लागला आपल्याला यायला, पण मस्त हॉटेल आहे. हे बघा बाहेरूनच व्ह्यू बघा. हे बघा, हा ही पूर्ण प्रॉपर्टी आहे. तिकडनं स्टार्ट होते. हे सगळे बिल्डिंग्स असे 2-3 रिसॉर्ट्स टाईप बिल्डिंग आहेत आणि ह्यात आपला स्टे आहे. सुंदर, एकट्यात एकदम भारीमध्ये. तर आता आपण चाललोय. हे आपले शूज हातात घेतलेत कारण पाऊस खूप पडलाय, त्यामुळे आपण शूज घालून काय झालं की देवळात गेलो होतो ना, त्यामुळे आपली जीन्स वगैरे ओली होती, मग सॉक्स ओले होणार म्हणून आपण घातले नाही. तर आता हे बघा आपली बस इथे थांबली. आता इकडनं जाऊया वरती. तर सो फायनली असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.